आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण। सूरजजी, आपण पाहतोय छगन भुजबळ हे नाराज आहेत। सकाळपासून त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे। मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत। काय आपली प्रतिक्रिया आहे? भुजबळ साहेब पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष मार्गक्रम करतोय। मला विश्वास आहे की भुजबळ साहेब अजितदादांच्या सोबत संपर्क साधून ते नाराजी दूर होतीलच आणि भुजबळ साहेबांच्या मान्यतेनेच हे मंत्रिमंडळ बनलेलं आहे। त्याच्यामुळे काही नाराजी असेल तर अजितदादा असतील, आमचे नेते दूर करतील लवकरात लवकर। मला वाटतं त्यांची नाराजी दूर होईल। पण त्यांना पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारला की तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलेलं नाहीये, तर ते म्हणतात या संदर्भातलं उत्तर मला विचारू नका, ते त्यांना विचारा। याचाच अर्थ त्यांना कुठेतरी विश्वासात घेतलं गेलं नव्हतं का त्यांना मंत्रिमंडळामध्ये न घेण्याबद्दल? त्यांच्या विश्वासाने, त्यांच्या मान्यतेने, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच काही गोष्टी घडलेल्या आहेत। त्या आम्ही माध्यमासमोर मांडू शकत नाही। त्यांच्याकडे विशेष मोठी जबाबदारी पक्षाकडनं देण्यात येणार आहे, याचा अधिकृत घोषणा अजितदादांनी आपल्या समोर आधीच ऑलरेडी केलेली आहे। भुजबळ साहेब येत्या काळामध्ये एका नव्या भूमिकेत आपल्याला नक्की दिसतील। सूरज चव्हाणजी, आपण पाहतोय सकाळपासून भुजबळ नाराज आहे। पक्षाकडून, पक्षाच्या वतीनं किंवा प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलाय का? कारण सकाळी त्यांनी जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर कोण वरिष्ठ असा सुद्धा प्रतिसवाल केला होता। मला वाटतंय भुजबळ साहेबांना नाराज आहे ते माध्यमातल्या गोष्टी आहेत, कारण त्यांच्याच मान्यतेने, त्यांच्या संमतीने काही गोष्टी घडलेल्या आहेत। त्यांच्याकडे विशेष वेगळी जबाबदारी मोठी देण्याचं पक्षाकडनं ऑलरेडी ठरलेलं आहे। तर नाराजीच्या गोष्टी येत नाहीत आणि असतील तर त्या बाबतीत आमचे वरिष्ठ म्हणजे अजितदादा असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, हे नेते मंडळी त्यांच्याशी संवाद साधतील आणि जे काही त्यांचा विषय असेल तो लवकरात लवकर दूर होईल। सूरज, सकाळपासून साधारण त्याला 2-3 तास होऊन गेलेले आहेत। अजूनपर्यंत भुजबळांनी जरी पक्षाशी संपर्क साधलेला नसला तर मग पक्षानं काहीतरी पुढे पाऊल टाकणं गरजेचं होतं, कारण ते खूप संतापलेले आहेत। याचाच अर्थ कुठेतरी समन्वयाचा अभाव आहे। मला वाटतंय हे सगळ्या माध्यमातल्या चर्चा आहेत, अंतर्गत सगळ्या बैठका होऊनच निर्णय झालेले आहेत। त्याच्यामुळं संतापलेत, नाराज आहेत। नाराज असते तर ते आज आपल्याला विधिमंडळामध्ये आले असते का? तर नसते आले। तर ते नाराज नसून सूरज चव्हाणजी त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, होय मी नाराज आहे, ही त्यांची प्रतिक्रिया आहे। कुठल्या गोष्टीवर नाराज आहेत ते खुलासा करतीलच, परंतु मला वाटते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादांच्या वतीनं त्यांचं सर्व सन्मान करण्याची पुढची जबाबदारी ठरलेली आहे। ते भुजबळ साहेबांना मान्य आहे आणि काही गोष्टी आहेत ज्या आता आम्ही माध्यमासमोर मांडू शकत नाही, ती येत्या काळामध्ये वेगळ्या भूमिकेत आपल्याला नक्की दिसतील। धन्यवाद सूरज चव्हाणजी, आपण आमच्याशी संपर्क प्रतिक्रिया दिल्याबद्दल।